मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात हलका पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। पाईपलाईनच्या कामासाठी बीकेसीत मंगळवारी पाणी पुरवठा काही काळ बंद। जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती करणार। पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून पिण्याचं मनपाचं आवाहन। गावच्या यात्रेनिमित्त मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या सुट्टीवर। 15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार। पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधील खाणीत हात, पाय आणि मुंडकं कापलेला मृतदेह आढळला। सीताराम ढाले असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव। दिघी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। वरळी शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका। प्रभादेवी वासियांचा संताप। लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीयन असल्याची बॅनरबाजी करत संताप व्यक्त। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांतील पाणी साठा एप्रिलमध्ये 33% मुंबईकरांवर पाणी टंचाईचं सावट। वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव कोट्यातील पाणी साठा देण्याची मागणी। उन्हाचा कडाका वाढल्यानं पीएमपी बसकडे अधिक लक्ष देण्याच्या प्रशासनाच्या सूचना। कामात हलगर्जीपणा आढळून आल्यास कारवाईचा इशारा। रेल्वेच्या महसुलात पुण्याची आघाडी। आर्थिक वर्षात पुणे रेल्वेला 2158 कोटींचा महसूल। उद्दिष्टापेक्षा अधिकचा महसूल मिळवून विभागाची दमदार कामगिरी। पुण्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनच्या नावाखाली एकाला 12 लाखांना फसवलं। ईव्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करून त्यापासून नफा मिळवून देण्याचा आमिष। सहकार नगरमधील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।